आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। सोलापूर महानगरपालिकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सन 2026-27च्या अंदाजपत्रकासंदर्भातील विभागनिहाय चर्चेच्या अनुषंगाने आज छत्रपती राजर्षी शाहू महाराज जिमखाना येथे बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीस महापौर विनायक कोंडाल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तळवळकर यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व संबंधित विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महापालिकेच्या नियोजनानुसार 23 मार्च ते 29 मार्च 2026 या कालावधीत विभागनिहाय अंदाजपत्रकावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे। त्यानुसार विविध विभागातील वेळापत्रके निश्चित करण्यात आली आहेत। 23 मार्च 2026 रोजी कर आकारणी व कर संकलन विभाग सकाळी 10 ते 12, तसेच भूमी व मालमत्ता विभाग दुपारी 2 ते 6 यांच्यावर चर्चा करण्यात येणार आहे। 24 मार्च रोजी मंडई व कोंडवाडा विभाग सकाळी 10 ते 1, तसेच आरोग्य घनकचरा व्यवस्थापन विभाग दुपारी 2 ते 6 यांचा आढावा घेतला जाणार आहे। 25 मार्च 2026 नगर अभियंता तथा संचालक, नगर रचना बांधकाम विभाग तसेच विद्युत विभाग सकाळी 10 ते 12, सामान्य प्रशासन विभाग दुपारी 2 ते 4, उद्यान विभाग दुपारी 4 ते 6 यांच्यावर चर्चा होणार आहे। 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी आरोग्य अभियंता विभाग सकाळी 10 ते 2, तसेच झोन क्रमांक 1 ते 8 दुपारी 2 ते 6 यावर चर्चा होणार आहे। 27 मार्च परिवहन विभाग सकाळी 10 ते 2, मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ दुपारी 2 ते 6 यांचा आढावा घेतला जाणार आहे। 28 मार्च महिला व बाल कल्याण, मुख्य लेखापरीक्षक, नगर सचिव, पशुवैद्यकीय व दिव्यांग कल्याण विभाग सकाळी 10 ते सायंकाळी 6 यांच्यावर चर्चा होणार आहे। 23 मार्च ते 29 मार्च या कालावधीत दररोज सकाळी 10 पासून बैठक सुरू होणार आहे। यावेळी महापौर विनायक कोंडाल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सोलापूर शहराच्या विकासासाठी हे अंदाजपत्रक अत्यंत महत्त्वाचे असून प्रत्येक विभागाने जबाबदारीने आणि पारदर्शकतेने काम करणे गरजेचे आहे। नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निधीचा वापर करून विकास कामांना गती देण्यात येईल। बैठकीदरम्यान विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच नागरिकाभिमुख धोरणे राबवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। सोलापूर महानगरपालिकेतील 26-27 अंदाजपत्रकीय सभा प्रत्येक खात्याची या ठिकाणी बैठक आयोजन केलेलं आहे। सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन जे काय आपल्याला जमे बाजू असेल, खर्च बाजू असेल, त्याचं या ठिकाणी आढावा बैठक आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि 30 तारखेला येत्या बजेट बोर्ड अंदाजपत्रकीय सभा 30 तारखेला या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तरी सर्व नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आपल्याला याचा लाभ घेण्यात यावा असं विनंती करतो, आवाहन करतो। सर्वसाधारण सभा या ठिकाणी 30 तारखेला आपण काढलेली आहे। 30 तारखेला 11:30 वाजता या ठिकाणी आपण काढलेली आहे।